हिंगोली लोकसभेवरती वंचितचा झेंडा फडकवणारच असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे। आघाडी झालेली असली तरी हिंगोलीची जागा ही 1 नंबरवरती असेल असेही त्यांनी म्हटलं। यापूर्वी बी.डी. चव्हाण यांनी 2009 साली निवडणूक लढवलेली होती। त्यावेळेला 1,18,000 मतं त्यांना मिळालेली। यंदाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी पूर्ण केली आहे। बाळासाहेबांसोबत माझे बऱ्याच वेळेस बैठका झाल्या, चर्चा झालीत आणि बाळासाहेबांना मला काय लढवायचं आहे बाळासाहेबांना माहिती आहे आणि मला खात्री आहे की आघाडी जरी झाली महाराष्ट्रामध्ये तरी हिंगोलीची जागा क्रमांक 1 वर हिंगोली जागा वंचित बहुजन आघाडीला सुटेल आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हिंगोली लोकसभेमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा ठाम विश्वास मी सगळ्या जनतेला या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।